हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबईची आरची. पहिलं तर मला खूप उशीर झाला आहे व्हिडिओ पोस्ट करायला, कारण सतत 2 दिवस मला ऑफिसला जावं लागलं. त्याच्यामुळे मला काय एडिटिंगला टाईम नाही मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणसाल 2 दिवस ऑफिसला जावं लागलं म्हणजे, तर याचं कारण आहे की मी फक्त 2च दिवस ऑफिसला जाते. लास्ट इयर मी जूनमध्ये रेजिग्नेशन दिलं होतं, पण एका ठिकाणी आपण 17 वर्ष एका सिनियर अकाउंटंटच्या पोस्टला काम केलेलं असताना असं इन्स्टंट रेजिग्नेशन देऊन आपण नाही सोडू शकत. तर सरांची आणि माझी एक अशी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये असं ठरलं की मला बुधवार आणि शनिवार ऑफिसला जावं लागणार आणि माझे जे ज्युनियर्स आहेत त्यांच्याकडून मला काम करून घेणे किंवा त्यांनी केलेली कामं ही चेक करणे हे माझं काम असेल. जर कोणी GST मध्ये काम केलं असेल तर त्यांना माहीतच असणार की ही डेट वाईज कामं करून घ्यायची असतात आणि ती झालीच पाहिजेत. मी 2च दिवस ऑफिसला जाते आणि रेजिग्नेशनचं कारण माझे हेल्थ इश्यूज आणि काही फॅमिली प्रॉब्लेम्स. तुम्ही बघू शकता इथे माझं घरातलं काम झालेलं आहे सकाळचं. सकाळी मी पोह्यांचा नाश्ता केला होता, पण त्याचा व्हिडिओ काय मला शूट करता आला नाही. नाश्ता वगैरे झाला, आंघोळी वगैरे आवरून नंतर मी भांडी आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतलेल्या आहेत. कपडे हे त्या दिवशी तुम्ही व्हिडिओत बघितलंच असणार, सुकवायला घालत होती हे तेच कपडे आहेत. त्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि इथे मी नव्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप मस्का पॉलिश केलेली आहे. जे मी कबर्डमध्ये कपडे ठेवतानाचा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी मी नव्याला खूप मस्का पॉलिश केलेली आहे. हे बघा, ती माझ्या पाठीपाठी मोबाईल घेऊन फिरत आहे. नंतर मानसीचा फेवरेट डायलॉग, मम्मी भूक लागले. रात्रीचा भात होता, तिला म्हटलं मी फोडणीचा भात बनवून देते तुला नाश्त्यासाठी, तर म्हणे नाही मीच बनवते. तिला पिवळा भात नव्हता खायचा, तिला लाल भात खायचा होता आणि मी पिवळा बनवते. लाल म्हणजे लाल मसाला वगैरे घालून करतात तसा. मग तिनेच आपलं कांदा, टमॅटो, मिरची सर्व चॉप केलं आणि भात बनवायला सुरुवात केली. आणि इथे तिचे कॅमेरामॅन बनलेले आहे मी. मस्त तिने भात खूप छान बनवलेला. आणि इथे तिने लिंबू वगैरे पिळलेलं आहे. तिला लिंबू खूप आवडतं, घरात सारखं लिंबू भरून ठेवायला लागतं. तिला लिंबू सरबत आणि पोह्यांमध्ये लिंबू, भातामध्ये लिंबू, डाळीमध्ये पण लिंबू टाकून कधी कधी ती खाते. हे बघा, तिने मस्त तिला पण वाढून घेतलं, नव्याला पण वाढून दिलं आणि नव्याचे रिॲक्शन्स बघा. यमी यमी. बघा 1 वाजताचं काय ऊन पडलंय, बाहेर निघायची इच्छा नाही होत अशा उन्हातून. बघितलं, हे मुंबईचं ऊन आहे, गावी तर काय वेगळंच ऊन असेल. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स. बाय बाय.